नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी पालकर तुमच्या सर्वांचे अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्तभिसरण संस्था हा घटक अभ्यासणार आहोत। तर एक्झाम कोणतीही असू दे, एमपीएससी असो किंवा सरळ सेवा असो, या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न हमखास येतातच। तर जगातील जवळपास सर्व प्राण्यांमध्ये रक्तभिसरण संस्था बघायला मिळते, फक्त त्यामध्ये काही विविधता आढळून येते। म्हणजेच काहींमध्ये खुल्या प्रकारची रक्तभिसरण संस्था असते तर काहींमध्ये बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था असते। तर रक्तभिसरण संस्था ही 2 प्रकारची असते, खुली रक्तभिसरण संस्था आणि बंद रक्तभिसरण संस्था। तर खुली रक्तभिसरण संस्था म्हणजे अशा प्रकारची रक्तभिसरण संस्था ज्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात, जे शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात, त्यामुळे ते रक्त शरीरामध्ये मिसळले जाते। लक्षात असू द्या, खुल्या रक्तभिसरण संस्थेत रक्तवाहिन्या नसतात, त्यामुळे ते रक्त शरीरामध्ये मिसळले जाते। तर आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया। गोगलगाय, विंचू, झुरळ यांच्यामध्ये आपल्याला खुल्या प्रकारची रक्तभिसरण संस्था बघायला मिळते। दुसरी आहे बंद रक्तभिसरण संस्था। यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्तवहनासाठी विशिष्ट अशा रक्तवाहिन्या असतात, त्यामुळे ते रक्त शरीरामध्ये मिसळले जात नाही, ते फक्त हृदयामध्ये मिसळू शकते। रक्तवाहिन्या असतात। याचे काही एक्झाम्पल्स बघूया। माणूस, पक्षी, बेडूक यांच्यामध्ये बंद रक्तभिसरण संस्था बघायला मिळते। तर रक्तभिसरण संस्थेचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला। कोणी लावला? विल्यम हार्वे यांनाच आपण फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणतो। फादर ऑफ एंजिओलॉजी। एंजिओलॉजी मध्ये रक्ताचा स्टडी केला जातो, स्टडी ऑफ ब्लड। विल्यम हार्वे यांनी रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम जिवंत सापांवर केला होता। हे एक मानवी शरीर आहे, यामध्ये कोणत्या प्रकारची रक्तभिसरण संस्था बघायला मिळते? तर यामध्ये बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था बघायला मिळते। का बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था बघायला मिळते? कारण येथे विशिष्ट अशा रक्तवाहिन्या बघायला मिळतात, ज्या रेड आणि ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे जे अशुद्ध आणि शुद्ध रक्त असते ते शरीरामध्ये मिसळलं जात नाही, त्याचे वहन पूर्ण भागांमध्ये केले जाते। तर इथे एक जाळीदार नेटवर्क फॉर्म झालेले आपल्याला दिसते। मानवी शरीरात जवळपास 97,000 किलोमीटर लांबीचे एक रक्तवाहिन्यांचे जाळे तयार झालेले दिसते। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे की मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीचे रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले आहेत? तर 97,000 किलोमीटर लांबीचे जाळे। एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे 5 लिटर इतके रक्त असते, ते शरीराच्या वजनाच्या 8% इतके असते। तर रक्तभिसरण संस्थेचे 3 प्रकार पडतात: रक्तवाहिन्या आणि हृदय। तर रक्त हे द्रव स्थितीमध्ये प्रेझेंट आहे। रक्ताचं काम काय आहे? ऑक्सिजन आणि पोषक तत्वांना आपल्या शरीरामध्ये पूर्ण भागांमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम हे रक्त करते। पोषक तत्व म्हणजेच न्यूट्रिएंट्स, आपल्या शरीराच्या वाढीसाठी जे न्यूट्रिएंट्स इम्पॉर्टंट असतात त्यांना ट्रान्सफर करण्याचं काम हे रक्त करतं। रक्तवाहिन्या ज्या 97,000 किलोमीटर लांबीचे जाळे आहे, त्याचे टाइप्स आपण समोर बघणार आहोत। हृदय, यालाच आपण अनैच्छिक पंप म्हणतो। का म्हणतो? कारण रक्ताला अखंडितपणे प्रवाहित ठेवण्याचे काम हे हृदय करते। रक्ताची रचना, जसे आपण रक्तभिसरण संस्थेचे प्रकार बघितले, तसेच रक्त सुद्धा हे 2 भागांमध्ये विभागले गेलेले आहे। वरचा थर म्हणजेच रक्तरस, त्याला रक्तद्रव सुद्धा म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात प्लाझ्मा। खालचा थर रक्तपेशी, यालाच म्हणतात ब्लड सेल्स। काय म्हणतात? ब्लड सेल्स। तर हा सर्वात वरचा फिकट पिवळसर रंगाचा जो भाग दिसत आहे त्याला म्हणतात प्लाझ्मा। तो एकूण रक्ताच्या 55% भाग आहे। प्लाझ्मा हा कशाने बनलेला आहे? तर त्यामध्ये 92% पाणी आहे, 7% प्रथिने आहेत म्हणजेच प्रोटीन्स आहेत, आणि 3% असेंद्रिय घटक आहेत। असेंद्रिय घटक आहेत। याशिवाय त्यामध्ये काही अमिनो आम्ल आहेत, काही मेद आम्ल आहेत, युरिया आहे आणि विविध प्रकारचे वायू सुद्धा आहेत। तर इथे 4 प्रकारचे प्रथिने असतात। कोणते 4 प्रकारचे प्रथिने असतात? तर ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन, फायब्रिनोजन आणि शेवटचा आहे प्रोथ्रोम्बिन।
प्रोथ्रॉम्बिन. तर याचं काय काम आहे आपल्या शरीरामध्ये? तर जे ग्लोब्युलिन आहे ते आपल्या शरीरातील प्रतिकार क्षमता नियंत्रित करते, आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतात, अल्ब्युमिन शरीरातील पाण्याचा समतोल राखतात, आणि फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, ब्लड क्लॉटिंग मध्ये ते मदत करतात. कोण मदत करतं? फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन. खालचा थर यालाच रक्तपेशी म्हणतात. याने एकूण रक्ताचा 45% भाग व्यापलेला आहे. हेमोग्लोबिनमुळे याला लाल रंग प्राप्त झालेला आहे. रक्तपेशी, रक्तपेशींचे प्रकार. रक्तपेशी या 3 प्रकारचे असतात, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तकणिका. तर लाल रक्तपेशींना आपण तांबड्या रक्तपेशी, लोहित रक्तपेशी सुद्धा म्हणू शकतो. त्याला इंग्लिश मध्ये आरबीसीज म्हणतात. आरबीसी, रेड ब्लड सेल्स, अदरवाइज रेड ब्लड कार्पसल्स. त्याचं शास्त्रीय नाव आहे एरिथ्रोसाइट्स. एरिथ्रो मीन्स लाल आणि साइट्स मीन्स पेशी. याची संख्या 4.2 ते 6.1 दशलक्ष आहे आणि याचं मुख्य काम आहे हेमोग्लोबिनद्वारे ऑक्सिजनचे पूर्ण शरीरामध्ये वहन करणे. स्त्रियांमध्ये आरबीसीचे प्रमाण कमी असते. जर एखाद्याच्या शरीरामध्ये आरबीसीचे प्रमाण वाढले, आरबीसीचे प्रमाण वाढणे, त्या स्थितीला म्हणतात एरिथ्रोसाइटोसिस. एरिथ्रोसाइटोसिस. आणि एखाद्याच्या शरीरामध्ये जर आरबीसीचे प्रमाण कमी झाले तर त्या स्थितीला म्हणतात एरिथ्रोसाइटोपेनिया. एरिथ्रोसाइटोपेनिया. आरबीसीस सरासरी 120 ते 127 दिवस जगतात आणि नंतर त्या प्लीएमध्ये जाऊन किंवा यकृतात जाऊन मरण पावतात. दुसरा टाइप आहे पांढऱ्या रक्तपेशी. यालाच म्हणतात श्वेत रक्तकणिका, अदरवाइज डब्ल्यूबीसीज, व्हाईट ब्लड सेल्स. याचं शास्त्रीय नाव आहे ल्युकोसाइट्स. यांची संख्या साधारणपणे 4000 ते 11000 आहे आणि याचं मुख्य काम आहे प्रतिकार क्षमता नियंत्रित करणे, अँटीबॉडीज तयार करणे, परजीवी परकीय पदार्थांवर हल्ला करणे. तर सरासरी या 3 ते 4 दिवस जगतात आणि नंतर मरण पावतात. डब्ल्यूबीसी सुद्धा 5 प्रकारचे आहेत. कोणत्या 5 प्रकारचे आहेत? न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाइट्स आणि शेवटची आहे मोनोसाइट्स. याचं काय काम आहे आपल्या शरीरामध्ये? तर ज्या न्यूट्रोफिल्स असतात त्या सूक्ष्म जीवांना मारतात, त्याला आपण फॅगोसाइटिक म्हणतो. फॅगोसाइटिक त्या सूक्ष्म जीवांना मारतात. इओसिनोफिल्सच्या अँटी अलर्जिक असतात, त्या अँटी अलर्जिक असतात, अलर्जी मध्ये त्यांची संख्या वाढते. बेसोफिल सुद्धा अँटी अलर्जिक असतात, त्या हिपॅरिन व हिस्टामाइनचे वहन करतात. लिम्फोसाइट्स या प्रतिकार क्षमता नियंत्रित करतात आणि ज्या मोनोसाइट असतात त्या मृत सूक्ष्म जीवांना खातात, त्याला आपण स्कॅव्हेंजर म्हणतो. जर एखाद्या शरीरामध्ये डब्ल्यूबीसी ची संख्या वाढली तर त्या स्थितीला आपण म्हणतो ल्युकोसाइटोसिस, सेम ॲज आरबीसीज. आणि जर डब्ल्यूबीसी ची संख्या कमी झाली तर त्या स्थितीला आपण म्हणतो ल्युकोसाइटोपेनिया. आणि तिसरा शेवटचा प्रकार आहे रक्तकणिका. याला रक्तपट्टिका, रक्तबिंबिका सुद्धा म्हणतात आणि इंग्लिश मध्ये याला म्हणतात प्लेटलेट्स. काय म्हणतात? प्लेटलेट्स. याचं शास्त्रीय नाव आहे थ्रोम्बोसाइट्स. याची संख्या साधारणपणे 2 लाख ते 4 लाख दरम्यान. याचं मुख्य काम आहे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करणे, जखमेतून जे रक्त येतं ते थांबवणे, त्यालाच आपण ब्लड क्लॉटिंग म्हणतो. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे की कोणत्या रक्तपेशी आहे ज्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, तर त्या कोणत्या आहे? प्लेटलेट्स, ज्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, म्हणजेच ब्लड क्लॉटिंग मध्ये हेल्प करतात. या साधारणपणे 5 ते 10 दिवस जगतात आणि नंतर त्या मरण पावतात. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या रोगांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. तर या 3 प्रकारच्या रक्तपेशी आहेत. त्यानंतर आपण रक्तवाहिन्यांचे प्रकार बघणार आहोत. रक्तवाहिन्या सुद्धा 3 प्रकारच्या आहेत, धमन्या, शिरा आणि केशिका. त्यालाच आपण केशवाहिन्या म्हणतो. तर धमन्यांना इंग्लिश मध्ये आर्टरीज म्हणतात, शिरा वेन्स, केशिका कॅपिलरी.
तर धमन्यांचं काय काम आहे? हृदयाकडून जे ऑक्सिजन युक्त रक्त जाते त्या ऑक्सिजन युक्त रक्ताला शरीराच्या संपूर्ण भागांमध्ये पोहोचवण्याचे काम या धमन्या करतात. कोणत्या रक्ताला पोहोचवण्याचे काम करतात? त्या शुद्ध रक्ताला, म्हणजेच ऑक्सिजन युक्त रक्ताला हृदयाकडून शरीराकडे पोहोचवण्याचे काम या धमन्या करतात. त्यामध्ये फक्त एक अपवाद आहे, फुफ्फुस धमनी. ही फक्त अशुद्ध रक्ताचे वहन करते, एक्सेप्शन आहे. लक्षात असू द्या, फुफ्फुस धमनी जी अशुद्ध रक्ताचे वहन करते याची भित्तिका जाड असते, इथे जडपा नसतात आणि रक्तदाब खूप जास्त असतो, 100 mmHg. दुसरा प्रकार आहे शिरा, त्यालाच आपण व्हेन्स म्हणतो, ज्या उतींकडून हृदयाकडे रक्त आणतात. पण कोणते प्रकारचे रक्त आणतात? तर त्या अशुद्ध प्रकारचे रक्त आणतात. शरीराच्या सर्व भागांकडून हृदयाकडे अशुद्ध प्रकारचे रक्त त्या घेऊन येतात. यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे, फुफ्फुस शिरा, जी शुद्ध रक्ताचे वहन करते. एक्सेप्शन आहे फुफ्फुस शिरा, जी अशुद्ध रक्ताचं वहन जी शुद्ध रक्ताचं वहन करते. बाकी सर्व शिरा या अशुद्ध रक्ताचं वहन करतात. याची भित्तिका पातळ असते, इथे आपल्याला झडपा बघायला मिळतात आणि रक्तदाब कमी असतो, 2 mmHg. आणि तिसरा प्रकार आहे केशिका, केशवाहिन्या, त्यालाच आपण म्हणतो कॅपिलरीज. तर केशिकाचं काय काम आहे? धमन्या व शिरा यांना जोडण्याचं काम केशिका करतात. इथे प्रत्यक्ष वायूची व अन्न घटकांची देवाणघेवाण होताना आपल्याला दिसते. तर हे कॅपिलरीजचं काम आहे. या 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत, धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. मानवी हृदय, यालाच आपण अनैच्छिक पंप किंवा जैविक पंप म्हणतो. का म्हणतो? कारण रक्ताला अखंडितपणे प्रवाहित ठेवण्याचे काम हे हृदय करते. तर मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले आहे? तर मानवी हृदय 4 कप्प्यांचे बनलेले आहे. वरील 2 छोटे आलिंद आणि खालचे 2 निलय. आलिंदाला आपण आर्ट्रियम म्हणतो आणि निलयला आपण वेंट्रिकल्स म्हणतो. तर जे ऑक्सिजन युक्त रक्त येते ते फुफ्फुसाकडून आलेले ऑक्सिजन युक्त रक्त सर्वप्रथम येते डाव्या अलिंदात येते. डाव्या अलिंदातून ते मिट्रल जडपेच्या साहाय्याने डाव्या निलयात जाते आणि डाव्या निलयातून ते महाधमनीद्वारे शरीराच्या सर्व भागांकडे पोहोचविले जाते. तर मानवी हृदयाचा आकार प्रत्येक व्यक्तीच्या डाव्या हाताच्या मुठी एवढा आहे आणि ही त्याची कार्यप्रणाली आहे. याच्या रिलेटेड काही रोग आहेत, रक्तक्षय, ल्युकेमिया, निर्जलीकरण आणि रक्तस्राव. तर रक्तक्षय केव्हा होतो? जेव्हा लाल रक्तपेशी किंवा लोहाची कमतरता जाणवते. लाल रक्तपेशींची कमतरता, लोहाची कमतरता, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता तिथे भासते. शरीराच्या भागात ऑक्सिजन कमी पडतो, त्यामुळे तेथे रक्तक्षय होतो. ल्युकेमिया हा एक रक्तपेशींचा कर्करोग आहे. पण कोणत्या रक्तपेशींचा आहे? WBCचा, पांढऱ्या रक्तपेशींचा हा कर्करोग आहे. इथे पांढऱ्या रक्तपेशींची अनियंत्रित वाढ होते, त्यामुळे तेथे ल्युकेमिया होतो. आणि तिसरा आहे निर्जलीकरण आणि रक्तस्राव. तर शरीरातील रक्ताचे आणि पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन जाते, तेथे त्याची 20% ने घट होते, त्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तेथे निर्जलीकरण आणि रक्तस्राव होतो. तर अशा प्रकारचे 3 रोग आपण बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.